नमस्कार, शुभ सकाळ। आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आज किचनमध्ये थोडासा गडबड पसारा सगळं होतं, सगळीकडे माती पसरलेली होती आणि सगळ्या गोष्टी मी किचन प्लॅटफॉर्मवरच्या सगळ्या खाली काढून घेतलेल्या आणि त्या खालीच ठेवलेल्या। का तर किचनमध्ये आज हे थोडंसं काम करायचं होतं। म्हणजे कालची विंडो ओपन करून मी तुम्हाला दाखवलेली की ते खूप सारी झाडं वगैरे आपल्याला ठेवायची होती, तर त्याची थोडीशी काळजी आणि माझं लक्षच लागत नव्हतं। तर म्हटलं की नाही, आज आपण हे ग्रिलला जाळीचं काम करून घेऊया, म्हणजे अगदी निवांत, म्हणजे आपली झाडं पण खूप छान राहतील आणि आपले ब्लॉग पण खूप छान छान सुरू राहतील। कारण ब्लॉग करता करता माझं ग्रिलकडे लक्ष देणं तेवढं होणार नाही, कारण मला थोडीशी ना ती विंडो ओपन पूर्ण ठेवायची ना, थोडीशी भीतीच वाटत होती। ते सगळं डबल काम झालं। ठीक आहे, डबल नाही, आता तुला ते लावायचंच होतं ना ग्रिल। छानपैकी ग्रिल झाले, आता पावसात टेन्शन नाही आपल्याला। पावसात काय तसं टेन्शनच नाही, पण ठीक आहे, ते बघू झाड दे बाकीचे सगळं चेंज। आता सकाळी बघ, आता सगळं सकाळी पाणी घातलेलं तसंच आहे। आता आपल्याला ते इकडे काल आपण लावलेलं ना, ते लटकवायला प्रॉब्लेम होणार आता। थांब, ते त्याच्यासाठी एक आयडिया आहे। सर तुझ्याकडे काय आयडिया नसते? लावून बघूया आपण, काढता येते। त्याला सपोर्ट नाही मिळणार ना, हे लावायचंय पण हे पण बसणार नाही आतमध्ये घुसवतात। आणि याच्या वजनाने, कुंडीच्या वजनाने तार हे होईल ना? नाही, काय नाही म्हणत, आतमध्ये घुसव ना, त्याला आडवं करू, वरच्या ह्याच्यात घे, दोन आहेत ना तिथे। काय नाही बसणार, थोडी इथे घे, इथे आणि खाली घे, खाली घे, खाली घे, अजून खाली घे, अजून खाली घे, बस। नाही ते आपलं झाड त्याला हे लागेल ना, ऊन लागेल। खाली घे, अजून खाली घे। अरे मग खाली या झाडांमध्ये येतं ना, ते येऊ दे ना, त्याच्याशी काय संबंध आहे? तर ऍक्च्युली आज जाळी लावल्यामुळे थोडासा गोंधळ झालाय, कारण जे वरती हँगिंग साठी जे आणलेलं ना, ते आता मला यूज म्हणजे होणार नाहीये, पण बघू काहीतरी मी करते। कारण हे थोडेसे ग्रिलच्या याला खूप चांगले असे लटकले जातात, पण आता मी काय करू, आणि आता हे मी रिटर्न पण नाही करू शकत आहे, कारण ऑलरेडी बरेच दिवस झालेत माझे आता ऑर्डर करून। पण मी बघू त्या साईडच्या ग्रिलमध्ये वगैरे किंवा बघते, किंवा छोटेसे जे मनी प्लांट आहेत ना, जे कमी वजनाचे वगैरे आहेत, ते याच्यामध्ये मी प्लेस करते, बघते आणि मग वापरता येईल। तर तुम्हाला हे कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा, कारण जाळीशिवाय मी म्हटलं की म्हणजे माझं मनच हे होत नव्हतं, म्हणून मी ते लगेचच्या लगेचच ही जाळी लावून घेतली। आणि आता कसं मी पण निवांत रिलॅक्स, आणि खिडकी म्हणजे मेन म्हणजे एवढी ती ओपन झालेली आहे एवढ्या वर्षानंतर, तर ती पण आता व्यवस्थित नीट ओपन म्हणजे मी करून ठेवू शकते आणि व्यवस्थित जेवण वगैरे पण आरामात रिलॅक्स होऊ शकतं। नाहीतर मग अर्ध लक्ष खिडकीच्या बाहेर की खिडकी ओपन आहे आणि मग अर्ध्या साईडला मग मी ते शूट करत राहणार, तर तसं होऊ नये म्हणून आज हे। आणि आता सगळा पसारा बघा, एवढा सगळा पसारा झाला इथे, तर सगळी किचन प्लॅटफॉर्मवर माती झाली, सगळं क्लीन पण करायचं आहे मला, पण अजून आवरायचं। मी अंघोळ म्हणजे जी आली ऑफिसवरनं ती अशीच आहे, मला पण माझं बऱ्यापैकी सगळं आवरायचं आहे। तर चला, ग्रिलचं काम झाल्यानंतर मी पहिला किचन प्लॅटफॉर्म क्लीन करून घेतला, कारण आता जेवणाची सुरुवात करायची, कारण जेवण करायचंच होतं, कारण ऑलमोस्ट आता 9:30 झालेले। तर मी म्हटलं पहिलं बाकीचं सगळं राहू दे, मी फक्त किचन प्लॅटफॉर्म क्लीन करून घेतला आणि म्हटलं आता आपण जेवणाची सुरुवात करू। जे किचन नॅपकिन्स होते ते पण आता खराब झालेले, मगाशी धूळ उडून, तर ते पण मी क्लीन करून घेतले। आणि मी काय केलं ना, जिथे मी नेहमी रुमाल किंवा जे आपला नॅपकिन असतो ना तो लटकवते ना, तो जो स्टँड आहे त्याच्यावर मी विचार करते, बऱ्याच दिवस झाले मी विचार करत होती की थोडंसं जसं मी म्हणते काहीतरी चेंजेस करावे, तर यासाठी मी टिश्यू रोल त्याच्यामध्ये लावावा असा विचार करत होती, पण लावला आणि तो काही त्याच्यात बसत नव्हता आणि त्याचं वजन पण खूप होत होतं।
मग माझा विचार चेंज झाला आणि मग तो मी लावलेला रोल परत काढला. ॲक्च्युली तो लावलेला राहिला व्यवस्थित, पण त्यानं त्याचं वजन खूप वाटत होतं आणि त्यांना खाली लटकल्यासारखं दिसत होतं. नॅपकिन तसं वाटत नव्हतं, म्हणजे आपण जेव्हा लावतो तेव्हा तसं वाटत नाही, पण हे खूपच असं लटकल्यासारखं वाटत होतं. आणि थोडी जरी हवा असेल ना तरी तो रोल ओपन खूप जास्त असा होत होता. म्हणून मग मी तो प्लॅन कॅन्सल केला आणि म्हटलं नको, आपण फक्त इथे नॅपकिनच ठेवूया आणि त्याच्यासाठी टिश्यूचा स्टँड जो येतो ना तो आपण काहीतरी एक घेऊया. आता एक मनी प्लांट मी बाहेर ठेवलेला आहे समोर, आणि एक जे छोटं आहे ते मी इथे समोर ठेवलेलं आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलेलं की किचनमध्ये मला आतमध्ये या पॉटमध्ये एक ठेवायचं होतं झाड, तर मी ते एक ठेवलं आहे. माझ्याकडे हे असं एक कॅन आहे बघा, पाणी म्हणजे झाडांना घालण्यासाठी. तर हे जे आहे ना, तर आता माझ्या किचनमध्ये आणि विंडोमध्ये ना, म्हणजे जी प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये खूप असं अंतर आहे बघा. तर हात कधी बऱ्याच वेळा पोचत नाही, तर त्याच्यासाठी ना हे चांगलं आहे ऑप्शन. म्हणजे अगदी लांबून पण आपण व्यवस्थित पाणी ओतू शकतो, कारण बॉटलने वगैरे जेव्हा मी ओतते किंवा तुम्ही ग्लासाने ओतता तेव्हा ना पाय असं वरती उंच करून आपल्याला मग पुढे वाकून मग ते ओतावं लागतं. पण याच्यामुळे ते काम थोडंसं इझी होतं. तर म्हटलं ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करूया आपण. आणि हा एक लॅम्प म्हणू शकता, किंवा मग इथे एक दिवा लावायचा असतो मला. तर तो दिवा लावण्यासाठी मी हे घेऊन आलेली, कारण म्हटलं जेव्हा बऱ्याच वेळा आपण कसं होतं वाऱ्याने वात विझू नये म्हणून काहीतरी आपल्याला हे हवं असतं. तर मी विचार केला की हे चांगलं ऑप्शन आहे बघा. तर हे मी अशा पद्धतीने, म्हणजे हे ओपन होतं, हे मी जॉईन केलं, दोन्ही साईडने जस्ट लटकवलं. आणि हे वरती पण तुम्ही लटकवू शकता. याच्यामध्ये तुम्हाला ते सेलवाले दिवे वगैरे येतात ना, ते पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आणि वापरू शकता. तर मी ते नाही वापरणार आहे, मी आपला याच्यामध्ये दिवाच लावणार आहे. फक्त त्याचा म्हणजे काय बोलतात, वारा खूप सुटतो, तर आपल्याला थोडासा आडोसा पाहिजे असतो, तर त्याच्यासाठी म्हणून मग मी हे घेतलेलं आहे. जर थोडासा विचार चेंज झाला तर मी वरती लटकवेन, पण नाही, तसं करणार नाही आहे मी. हा खाली तुळशीच्या बाजूला इथे ठेवण्यासाठीच घेतलेला आहे. तर जेव्हा लावेन तेव्हा तुमच्यापर्यंत म्हणजे नक्की शेअर करेन मी. आणि याबरोबर अजून 1-2 गोष्टी आहेत, त्या पण मी आता इथेच काढून घेणार आहे, कारण त्या गोष्टी पण इथेच आता म्हणजे यूज करायच्या, कारण त्या याच्यासाठीच आणलेल्या होत्या पण त्या लक्षात राहत नाही. आणि एखादी गोष्ट कशी असते, आपण एवढी म्हणजे ती लक्षात आणून जरी ठेवली ना तरी ती त्यावेळेस ना म्हणजे आपल्याकडनं राहूनच जाते आणि नंतर आपल्याला लक्षात येते. तर हे सिरामिकचं प्लांटर जे यूज करायचं आहे, तर ते आता किचनमध्ये करायचं की इथे समोर करायचं, तर तो पण विचार करून मला करायचा. ॲक्च्युली मी याच्यामध्ये पाणी ओतून बघितलं तर ते पाणी लीक होतं, त्याच्यामुळे मी पाणी पण याच्यामध्ये ठेवत नाही. आणि जर माती भरायची म्हटली तरी माती पण त्याच्यामध्ये काही खूप जास्त अशी राहणार नाही. या ज्या बेल घेतलेल्या, ज्या घंटी घेतलेली ना, तर ही पण मला ग्रिलमध्ये लावायची होती, मी तुम्हाला म्हटलेलं, तर ती पण मी वरतीच काढून घेतली आहे बघा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण इकडचं सगळं आवरायचं आहे अजून मला. तर हे जे काही इकडचं अरेंजमेंट मी कशा पद्धतीने करते ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यापर्यंत पोचवेन, म्हणजे उद्या शेअर करेन मी तुमच्याबरोबर. कारण आता मला जेवण पण करायचं. आज जेवण खूप शॉर्टकटमध्ये करणार आहे मी, म्हणजे दलिया करणार आहे, एकच व्हेजिटेबल दलिया, तर तो पटकन होईल. तर कारण हेच आवरेपर्यंत मला आता वेळ जाणार आहे, कारण मी आत्ताच लावून घेणार आहे, पण मी शूट आता म्हणजे तुमच्यापर्यंत म्हणजे या व्हिडिओमधनं शेअर नाही करणार आहे, कारण मग तो व्हिडिओ मला एडिट करून मग तो तुमच्यापर्यंत पोहोचवायला ना मग खूप वेळ लागतो. म्हणजे आताच मला हे आवरेपर्यंत जवळपास 12-12:30 तर वाजतील, त्याच्यानंतर मग एडिटिंग वगैरे होणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ स्वीट अँड सिम्पल म्हणून मी छोटाच ठेवते. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मग इकडचं अरेंजमेंट म्हणजे मी दाखवेन. आणि हे पण जे आहे ते उद्या इथे काहीतरी अरेंजमेंट करायचे याच्यासाठी, तर या गोष्टी पण मी वरतीच काढून ठेवल्यानंतर विसरायला होतात म्हणून. तर हे सगळं उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.